नमस्कार, मी विकास मिळकडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज मंत्रालयामध्ये आहे. सध्या राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण पाहू शकता याच सगळ्या मंत्रालयामध्ये शुकशुकाट आहे. बंगल्यावर शुकशुकाट आहे. मी जाऊन पाहू शकता सगळ्याच मंत्र्यांच्या बंगल्यावर कुणीच नाही आहे. सगळ्या गाड्या आहेत आणि मंत्री किंवा कार्यकर्ते पदाधिकारी कुणीच दिसत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. अजित पवार गटाचे हे कार्यालय आहेत. याच बाजूला मी तुम्हाला मंत्रालयात घेऊन जातो. आपण पाहू शकता हाच मंत्रालय आहे. याच मंत्रालयामध्ये बघा कुठल्या प्रकारची गाडी नाही, वाहनं नाही आहेत. रोड जो रस्ता आहे तो शुकशुकाट निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आहे. 29 महापालिका आहे. त्यामुळे सगळेच राज्यातले नेते जे आहेत ते आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या महापालिका क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे मुंबई सध्या शांत आहे. म्हणजे नरवीण पॉईंट असेल, मलबार हिल असेल, या भागामध्ये शांतता आहे. पण राज्यातलं जर बघितलं मुंबईमध्ये राजकीय वादळ आहे. अनेक ठिकाणी नवी मुंबई असेल, ठाणे असेल, या शहरामध्ये आहे. पण मात्र मुंबईतले रस्ते मात्र शुकशुकाट आहेत. मुंबईतलं वातावरण जे आहे जरी गरम असलं तरी सर्वसामान्यांसाठी शांतता आहे. कारण प्रत्येकजण आपल्या कामामध्ये घेतलं आणि याच भागामध्ये जर बघितलं नरवीण पॉईंट असेल, मलबार हिल, मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मोठमोठ्या दिग्गज नेत्यांच्या गाड्या असतात, मंत्री ताफा, हे सगळं जे आहे याच रोडवर तुम्हाला याच रस्त्यावरून पाहता येतं. मात्र आपण पाहता याच दृश्यामधून सगळं मंत्रालय जे सध्या आहे ते शांत झालेलं आहे आणि हे जे आहेत पर्यटक आलेले ते मुंबई पाहायला आलेले आहेत. त्यामुळे मुंबई सध्या तरी मुंबई किंवा नरवीण पॉईंट असेल, मलबार हिल हा भाग शांतता झालेला आहे. कारण सगळेच दिग्गज नेते आपल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेले आहेत. त्यामुळे मुंबई जरी विविध भागामध्ये राजकीय वादळ असलं तरी पण नरवीण पॉईंट आणि मलबार हिल असेल, कुलाबा असेल, या ठिकाणी जे आमदार निवास असतात त्या साईडला आमदार निवास आहे आणि याच बाजूला बघा भाजपचं कार्यालय. हे सगळे मंत्रालयातले हे सगळे बंगले आहेत. प्रत्येक मंत्रालयासाठी जे मंत्र्यांसाठी हे बंगले असतात. याच मंत्रालयामध्ये बाजूला मंत्रालय असल्यामुळे आणि बाजूला निवासस्थान असल्यामुळे सगळे दिग्गज नेते इथे राहत असतात. साधारण 15 ते 20 बंगले याच लाईन मंत्रालयाच्या मध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण जर दृश्य बघितलं हेच अजित पवार गटाचं हे कार्यालय आहे. याच कार्यालयामधून राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार केला जातो. त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर संपूर्ण शांतता आहे. कारण जर हा रोड तुम्ही जर बघितला, रस्ता जर बघितला, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, ट्रॅफिक समस्या होत असते. त्यामुळे हे बघा हे अजित पवार गटाचं कार्यालय आहे नरवीण पॉईंटला, तिथे तुम्हाला घेऊन गेलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर बघितली इथे पूर्णपणे अशी सगळे वर्दळ असते आणि त्यामुळे हे सगळे बंगले आहेत. या बंगले बघा हा प्रतापगड आदिती तटकरेंचा बंगला आहे. तुम्ही हा पण बंगला जो आहे तो आपण पाहू शकता. तो बंगला जो आहे पक्ष कार्यालयासाठी देण्यात आलेला आहे आदिती तटकरे यांच्याकडून. त्यामुळे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 कार्यालय आहेत. एक पक्षासाठी, एक आदिती तटकरेंनी दिलेलं आहे. ही गाडी आहे आदिती तटकरेंची आहे. हे आपण पाहू शकता या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळ्या मंत्र्यांच्या गाड्या ज्या आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. आता पुन्हा आपण जातो आहे जे रायगड हा बंगला जो आहे तो रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे यांचा तो बंगला आहे. त्यामुळे या बंगल्यावर सध्या गर्दी नाही. भाजपच्या प्रदेशात रवींद्र चव्हाण हे सध्या डोंबिवलीमध्ये आहे. त्यामुळे त्यांचं इथं नाव होतं ते सुद्धा नाव काढलेलं आहे. त्यामुळे फक्त रायगड बंगला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशा सगळ्या अनुषंगाने इथे गाड्यांची खूप मोठी गर्दी असते. जेव्हा मंत्री असतात किंवा प्रदेशाध्यक्ष असतात त्यावेळी गर्दी असते. मूळ मुद्दा असा आहे, आता आपण दुसऱ्या बंगल्यावर चाललो आहे. तुम्हाला दुसऱ्या बंगल्याचं घेऊन चाललेलं आहे. दुसरा बंगला बघा रत्न सिंधू म्हणून हा बंगला आहे. या बंगल्यावर सुद्धा शांतता दिसून येत आहे. त्यामुळे इथे गाड्या 2-4च आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर प्रत्येक गडाची नावं टाकलेली आहेत आणि त्यानुसार इथे मंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आपण पाहू शकता आता आपण चाललेलं आहे दादा भोसे जे मंत्री जिंजिरा हा त्यांचा बंगला आहे. त्यामुळे एकूणच काय हे तुम्हाला दृश्य दाखवलेलं आहे. मंत्र्यांचं निवासस्थान असेल हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकासनामा, विकास मिरगणे. धन्यवाद.